हॅलो गाईज, तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आणि जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर मी वाटाणे असतात ना आपले हिरवे, ते वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवले आहे. त्याला फ्रोझन वाटाणे असं म्हटलं जातं. तेच ते वाटाणे मी वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवले आणि अगदी तुम्ही पण स्टोअर करून ठेवू शकता. अगदी सोपी पद्धत आहे आणि मी याबद्दल एक व्हिडिओ अपलोड पण केलेला आहे. पण मी आज तुम्हाला रिझल्ट दाखवते, जे मी तयार करून ठेवलेले फ्रोझन वाटाणे कसे दिसत आहे. तर तुम्ही पाहू शकता, असे येते मी फ्रोझन वाटाणे तयार करून ठेवलेले. ह्याचा रंग पण नाही बदलत, ह्याला मोड पण नाही फुटत आणि चव पण नाही बदलत या वाटाण्यांची. बुरशी वगैरे ही सगळी लांबचीच गोष्ट आहे. म्हणजे वाटाणे अगदी जसेच्या तसे वर्षभर टिकून राहतात आणि त्याच्यामध्ये असा बर्फ तयार होत असतो. तुम्ही पाहू शकता कसा बर्फ तयार झालेला आहे खाली. आणि तुम्हाला या वाटाण्याची जेव्हा ही भाजी बनवायची आहे किंवा पावभाजी बनवायची आहे किंवा पुलावमध्ये टाकायची आहे, तर तुम्ही त्या अगोदर काय करायचं, 15-1 मिनिट अगोदरच आपल्या नॉर्मल टेम्परेचरच्या पाण्यामध्ये आपण टाकून ठेवू शकतो. हे आपल्याला पाहिजे तेवढे वाटाणे आणि अगदी सॉफ्ट होऊन जातात, नरम होऊन जातात. तुम्ही पाहू शकता अगदी त्याला बर्फ लटकलेला आहे आणि दाबून दाखवते मी तुम्हाला. कडक झालेला आहे वाटाणा, म्हणजे अगदी नरम नाही होणार, काही नाही, खराब नाही होणार. म्हणून तुम्हीसुद्धा हे टिकवून ठेवू शकता. कारण की हिरवे वाटाणे फक्त 4 महिने भेटतात. ते फक्त हिवाळ्यामध्येच भेटतात. आणि आता उन्हाळा सुरू होतो आहे, तर आता आता ह्या वाटाण्यांचं सीझन संपत आलेलं आहे. शक्यतो आता काही भेटणार नाही हे वाटाणे. पण आपण जर घरी स्टोअर करून ठेवत असेल फ्रीजरला, तर वर्षभरासाठी टिकून राहतात आणि आपल्या भाजी बनवण्यासाठी म्हणजे उपयोगी पडतात ते. आणि याचा व्हिडिओ तर मी अपलोड केला आहे, तुम्ही बघू शकता. पण तरी मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगते की हे मी कसे तयार करून ठेवलेले आहे. आपल्याला वाटाणे सोलून घ्यायचे, गरम पाणी उकळायला ठेवायचे. अगदी कडक पाणी झालं पाहिजे, म्हणजे उकळलं पाहिजे पाणी. पाणी उकळलं की त्यामध्ये तुम्ही 2 चमचे मीठ टाका, 1 चमचा साखर टाका. हे 1 किलो वाटाण्याच्या प्रमाणासाठी सांगते मी तुम्हाला. पाणी तुमच्या अंदाजे घ्या. त्यामध्ये मीठ आणि साखर टाकल्यानंतर पाणी अजून उकळू द्यायचं. त्यामध्ये सगळे वाटाणे टाकून घ्यायचे. सगळे वाटाणे टाकून घेतले की ते खाली बसतील आणि लगेच 30 एक सेकंदमध्येच ते वरती येतील. सर्व वाटाणे वरती आले ना, लगेच त्यांना पटकन उपसून घ्यायचं. आता ते उपसून कशामध्ये टाकायचे माहिती आहे का? आपल्याला इकडे बर्फाचं पाणी तयार करून ठेवायचं आहे. अगदी बर्फाचं पाणी, त्यामध्ये बर्फ असला तरी चालेल. त्या पाण्यामध्ये डायरेक्ट गरम पाण्यातून उपसून हे बर्फाच्या पाण्यामध्ये टाकायचे. अगदी थंडगार होतील म्हणजे ते. आणि 5-1 मिनिट आपल्याला त्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे, थंड पाण्यामध्ये. त्यानंतर त्यामधून पण उपसून घ्यायचे ते वाटाणे, सगळं पाणी निथळून घ्यायचं. कॉटनच्या कापडावर टाकायचं आणि सर्व पुसून घ्यायचं, सर्व पाणी पुसून घ्यायचं वाटाण्यामधलं. आणि एखादा हवाबंद डबा घ्यायचा, त्यामध्ये हे सगळे वाटाणे टाकून घ्यायचे आणि हवा नाही जाणार असं झाकण पॅक लावून घ्यायचं आणि डायरेक्ट फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचे. फ्रीजमध्ये पण फ्रीजरला स्टोअर करून ठेवा तुम्ही. अगदी जसेच्या तसे वाटाणे असतील. सबस्क्राईब करा.